सुरुवातीला पाहूया हेडलाईन्स। धाराशिव जिल्ह्यातील रखडलेल्या आरोग्य सुविधांवरून आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत सरकारला धरले धारेवर। मराठी भाषा गौरव दिनानिमित्त माय मराठीचा जागर। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मुलीच्या छेडछाड प्रकरणी न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग वरील जमीन संपादनावरून जिल्ह्यात शेतकरी आक्रमक। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भाई उद्धवराव पाटील प्रशाला येथे विज्ञान मेळावा उत्साहात। धाराशिवमध्ये 1 मार्च रोजी भव्य विधी सेवा शिबिर आणि योजनांचा महामेळावा। आता बातमीपत्र पाहूया सविस्तरपणे। वाढत्या हृदयविकाराच्या पार्श्वभूमीवर कार्डियाक कॅथ लॅब, MRI मशीन आणि 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी आमदार कैलास पाटील यांनी केली। पाटील यांनी सांगितले की कॅथ लॅबला मंजुरी होऊनही ट्रान्सफॉर्मर व जनरेटरच्या अडचणीमुळे काम रखडले आहे। तसेच MRI मशीनचे काम पूर्ण असूनही केवळ कमिशनरच्या सही अभावी सेवा सुरू झालेली नसल्याचा आरोप त्यांनी केला। गोल्डन आवर मध्ये उपचार न मिळाल्याने रुग्णांना सोलापूरला हलवावे लागत असल्याचेही त्यांनी सभागृहात नमूद केले। दरम्यान 500 बेडच्या सिव्हिल हॉस्पिटलचे काम तातडीने सुरू करण्याची जोरदार मागणी त्यांनी केली। आपण बातमी पाहूया पुढची। 27 फेब्रुवारी ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला। जिल्हाधिकारी कार्यालय, शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा ग्रंथालयात निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण व दीप प्रज्वलन करून विविध विषयांवरील ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी जिल्हा मराठी भाषा समिती सदस्य समाधान शिकेतोड यांच्या वास्त लिहित करताना या पुस्तकाचे तसेच कवयित्री भाग्यश्री देवकते यांच्या शब्दप्रभा या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। तसेच ज्ञानकिरण सामाजिक संस्थेच्या विद्यार्थी दत्तक योजनेचा शुभारंभही मान्यवरांच्या हस्ते झाला। कार्यक्रमात परिसंवादाचेही आयोजन करण्यात आले होते। यावेळी बोलताना निवासी उपजिल्हाधिकारी कडवकर यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगून दैनंदिन व्यवहारात मराठीत संवाद साधण्याचे आवाहन केले। स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासोबत अवांतर वाचनाची सवय जोपासावी असे देखील त्यांनी यावेळी सांगितले। या कार्यक्रमास स्वाती शेंडे, श्रीकांत पाटील, डॉक्टर दयानंद जटनुरे, रवींद्र खंदारे, राजेंद्र अत्रे, युवराज नळे, सुनीता गुंजाळ, भाग्यश्री देवकते, हनुमान ढाकणे, अनिल आगलावे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले, तर महसूल सहाय्यक कल्पना काशीद यांनी विशेष परिश्रम घेतले। तुळजाभवानी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिन आणि कवी कुसुमाग्रज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव देशमुख यांनी मराठी भाषेची समृद्ध परंपरा अधोरेखित करत वर्षभर साहित्य विषयक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले। अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉक्टर बापूराव पवार यांनी मराठीतून ज्ञान निर्मितीची गरज व्यक्त केली। कार्यक्रमास शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त धाराशिव येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा गौरव दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। प्रमुख वक्ते SD नागलबोने यांनी मराठी भाषेचे सर्वांग सुंदर स्वरूप स्पष्ट करत कुसुमाग्रज यांच्या कवितांचे सादरीकरण व विश्लेषण केले। ज्येष्ठ शिक्षक KD पवार यांनी मराठी भाषेच्या समृद्ध प्रवासावर भाष्य केले। आपण पुढची बातमी पाहूयात। धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात मुलीच्या छेडछाड प्रकरणी न्यायालयाने आरोपीला कठोर शिक्षा सुनावली आहे। अल्पवयीन मुलीच्या छेडछाड प्रकरणात
आरोपी महेश महादेव कदम याला कळंब जिल्हा व सत्र न्यायालयाने 4 वर्ष 1 महिना सक्त मजुरी आणि 2500 रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे। ही शिक्षा न्यायाधीश R.K. राजे भोसले यांनी 27 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केली। प्रकरणातील माहितीनुसार 25 एप्रिल 2023 रोजी कळंब तालुक्यातील एका गावात पीडिता सायंकाळी किराणा दुकानातून साखर घेऊन घरी परतत असताना आरोपीने तिचा रस्ता अडवून हात पकडत तिला त्रास दिला आणि धमकीही दिली। यापूर्वीही आरोपी पीडितेचा पाठलाग करून तिला त्रास देत असल्याचे समोर आले। घटनेनंतर पीडितेच्या पालकांनी जाब विचारला असता आरोपीने त्यांच्यावरही मारहाण केली। या प्रकरणी शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासानंतर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले। या खटल्यात सरकार पक्षाने 6 साक्षीदार तपासले। पीडितेची साक्ष आणि इतर पुरावे महत्वाचे ठरले। अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील ऍडव्होकेट आशिष कुलकर्णी यांनी सरकार पक्षाची बाजू मांडली। आपण बातमी पाहूया पुढची। सुरत चेन्नई ग्रीनफील्ड महामार्ग प्रकल्पासाठी परंडा तालुक्यातील हजारो एकर जमीन संपादित केली जात आहे। मात्र प्रशासनाने जाहीर केलेला प्रति गुंठा 7 ते 10 हजार रुपयांचा मोबदला अत्यंत तुटपुंजा असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की समृद्धी महामार्गासाठी ज्या दराने मोबदला देण्यात आला त्याच धर्तीवर या प्रकल्पासाठीही दर द्यावा। बागायती जमिनी जिरायती दाखवणे तसेच फळझाडांची किंमत शून्य दाखवल्याचा आरोप महसूल विभागावर शेतकऱ्यांनी केला। दरम्यान परंडा तालुक्यातील शिरसाव येथील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केले। योग्य मोबदला मिळाला नाही तर जमीन ताब्यात देणार नाही असा सज्जड इशाराही शेतकऱ्यांनी यावेळी दिला। अहमदनगर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील या प्रकल्पासाठी चिंचपूर, पांढरेवाडी, उंडेगाव, रत्नापूर, मलकापूर, आनाळा, रोहकल, कुंभेफळ, टाकळी, कांदलगाव, जवळा, शिरसाव, हिंगणगाव, आरणगाव या अशा 15 गावातील शेकडो शेतकरी आंदोलनात यावेळी सहभागी झाले होते। यापुढील बातमी पाहूया। राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भाई उद्धवराव पाटील प्रशाला येथे अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात पार पडला। मेळाव्याचे उद्घाटन मुख्याध्यापक अमोल घोगरे यांच्या हस्ते झाले। इयत्ता 5वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल 87 विज्ञान प्रयोग सादर करत आपली वैज्ञानिक जिज्ञासा आणि कल्पकता दाखवली। सौर ऊर्जा, पावसाचे पाणी साठवण, रोबोटिक्स आणि ज्वालामुखी मॉडेल यांसारख्या प्रकल्पांनी विशेष लक्ष वेधले। विज्ञान शिक्षिका PK गाढवे आणि SN जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली मेळावा यशस्वीरित्या पार पडला। यापुढील बातमी पाहूयात। धाराशिव मध्ये 1 मार्च रोजी भव्य विधी सेवा शिबिर आणि शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण धाराशिव, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने 1 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता लेडीज क्लब धाराशिव येथे भव्य विधी सेवा शिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा होणार आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन शैलेंद्र ब्रह्मे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा अभिश्री देव यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडणार आहे। यावेळी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनाक घोष आणि पोलीस अधीक्षक रितू खोकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे। महामेळाव्यात विविध विभागांचे स्टॉल उभारून शासकीय योजनांची माहिती वंचित, दुर्बल आणि गरजू घटकांपर्यंत पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे। तसेच पात्र लाभार्थ्यांना योजनांचा प्रत्यक्ष लाभही दिला जाणार आहे। जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय, पशुसंवर्धन, आरोग्य, शिक्षण, कृषी, समाज कल्याण, महिला व बाल विकास, मत्स्य व्यवसाय, आदिवासी विकास आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यासह विविध विभाग या मेळाव्यात सहभागी होणार आहेत।
आजच्या बातमीपत्रामध्ये आपण इथेच थांबूया. विश्व विशाल न्यूज वरती अशाच बातम्या पाहण्यासाठी विश्व विशाल न्यूजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्व विशाल न्यूज वरती आपल्याला बातमी द्यायची असेल, आपल्याला मुलाखत द्यायची असेल किंवा आपल्याला जाहिरात द्यायची असेल तर विश्व विशाल न्यूजच्या स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती आम्हाला नक्की संपर्क करा. आणि विश्व विशाल न्यूज वरती हे बातमीपत्र आपल्याला आवडलं असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर देखील करा. आपण इथंच थांबूया. धन्यवाद.